काल आम्ही दर्शन घेऊन आलो, गुरुद्वारमध्ये जाऊन आलो आणि आता आम्ही चाललो जालियनवाला बाग बघायला, आपला इतिहास. मी इथे फर्स्ट टाईम आली आणि ह्यांचं सेकंड टाईम आहे. बघूयात आता काय काय बघायला मिळतंय. पण खूप मस्त वातावरण, खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय सगळं बघायला. असं इतिहासकालीन आल्यासारखं वाटतंय है ना उर्वी? कसं वाटतंय? कसं वाटतंय? माझा हात पकडते. आणि सकाळ सकाळ फिरतो त्यामुळे अजून भारी वाटतंय ना. स्टॅच्यू ऑफ बाबासाहेब आंबेडकर मस्त आहे. तर आम्ही आता जालियनवाला बागेच्या इथे पोहोचलोय. समोरच गोल्डन टेम्पल आहे आणि जालियनवाला बागच्या बाहेरच असं स्मारक उभारलं गेलं आहे, ज्या हत्याकांडामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला त्यांचं असं स्मारक उभारलं गेलंय बाहेर. आणि त्याच्या समोरच जालियनवाला बागेची एंट्री आहे. त्याच्याच बाहेर त्यांनी टायमिंग वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे, कधी बाग ओपन असते आणि क्लोज असते ते. चला आता आतमध्ये जाऊयात. तर इथून आम्ही आता आतमध्ये आलोय जालियनवाला बागेमध्ये. आणि इथेच जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 ला हा काळा दिवस होता. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराच्या जवळ म्हणजेच गोल्डन टेम्पलच्या जवळच जालियनवाला बाग आहे. तर ब्रिटिशांनी एक अत्यंत क्रूर घटना इथे झाली होती. ब्रिगेडियर ब्रिगेडियर जनरल डायरने निशस्त्र लोकांच्या सभेवर विनाकारण गोळीबार करण्याचे आदेश दिलं होतं. आणि यात शेकडो निरपराध भारतीय मारले गेले आणि हजारो जखमी सुद्धा झाले होते, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा मिळाली. तर तो दिवस कोणीही विसरणार नाही. आणि त्यांचे बघा असे फोटोज, स्टॅच्यू आणि बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन वगैरे त्यांची लिहिलेली आहे, कसं काय हे झालं होतं ते. त्याचसोबत इथे एक छोटासा मूव्ही सुद्धा त्यांनी डिस्प्ले केलाय, जो मी पुढे तुम्हाला दाखवेन. आणि हे बघा स्टॅच्यू वगैरे असे लावलेत. 7-8 वर्षाआधी असं इथे काहीच नव्हतं. पण आता बरंच त्यांनी असं करून ठेवलेलं आहे, कारण बरीच लोकं गोल्डन टेम्पल बघण्यासाठी येतात तेव्हा जालियनवाला बाग सुद्धा बघतात. तर हा इतिहास सगळ्यांना समजण्यासाठी त्यांनी त्यांचे फोटोज, थोडी इन्फॉर्मेशन, पंजाब इन्सिडेंट टाइम्स हे सगळं इथे नोंद करून ठेवलेली आहे. चांगलं आहे बघण्यासाठी. पण आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की तिथे त्यावेळेस काय झालं होते ते. आता तो शॉर्ट मूव्ही मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते. लोकी हर अधिक खालसा It was the darkest night that Amritsar had ever seen. For more than 24 hours, the angel lay unattended, without water or any. तर इथे लोकांना समजण्यासाठी हा शॉर्ट मूव्ही बनवला होता. मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवला. आणि ह्याची माहिती तुम्हाला तर माहितीच असेल, नसेल माहिती तर
Googleवर वगैरे जाऊन तुम्हाला मिळेल किंवा मग इथे येऊन तुम्हाला बघता येईल. तर इथे रोलेट कायद्याच्या विरोधात आणि शांततापूर्ण सभा घेण्यासाठी लोकं जालियनवाला बागेत जमा झाले होते आणि अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. अंदाजे 10 मिनिटं हा गोळीबार सुरू होता. तर ही आहे विहीर. ती आत्ता पूर्ण पॅक केलेली आहे. तर ही सुद्धा एक निशाणी आहे. बऱ्याचशा लोकांनी ह्या विहिरीमध्ये सुद्धा उड्या मारल्या होत्या, स्वतःचा जीव वाचावा म्हणून. आणि हीच ती भिंत आहे, दिवाळ आहे, ज्याच्यावर 28 चिन्ह केलेली आहेत. तेवढे गोळीबार इथे झालेले आहेत. सगळीकडे बघा जिथे-जिथे गोळीबार झालेत ना, तिथे असे स्क्वेअर केलेले आहेत आणि त्यांनी इथे माहिती सुद्धा दिलेली आहे, की ही दिवाल म्हणजे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याच्यावर 28 चिन्ह आहेत. तर भरपूर मोठा असा इतिहास आहे. तर हे बघा, कशाप्रकारे त्यांनी गोळ्या मारल्या असतील. आपण तर इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, की त्या क्षणी 1919ला की कसं इथे झालं, अचानक झालं असेल ते. आणि या सर्वात भव्य म्हणजे फ्लेम ऑफ लिबर्टी स्मारक, जे हे स्मारक आहे, जे जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांना समर्पित केलेली स्मृती आणि एक सन्मानांचे एक उच्च प्रतीक आहे. 30 फूट उंच असलेला लाल दगडापासून घडवलेला आणि ह्या चारही बाजूंनी निगुळता होणारा असा स्तंभ आहे, जो लोकांचं असे लक्ष वेधून घेतो. म्हणजे एक निशाण आहे जालियनवाल्या बागेची. आता आम्ही आज आहोत सकाळ सकाळ अमृतसर गोल्डन टेम्पलजवळ आणि आम्ही आता गोल्डन टेम्पलजवळ जे काय मार्केट आहे ना ते मार्केट आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. चला उर्वी बघा कशी पळते ती दाखवतो सुद्धा आता बघा उर्वीला. चल. रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत इथे होतो आणि तेव्हा पण मार्केट ओपन होतं. आणि इकडे बघा, फुलकारी दुपट्टा, ड्रेसेस, जुती, भरपूर कलेक्शन इथे भरपूर. त्यासोबत खाण्यापिण्याच्या वस्तू पण भरपूर इथे, आमपापड वगैरे. जी आओ मैडम आओ, खड़े 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 आओ. हे काय रबडी आहे रबडी. रबडी कैसे में 50 रुपीज. 50 रुपये रबडी के भरो तो बघू गारगार गारच आहे. ज़्यादा ठंडा है. एक बनवलं ते घ्या ये ठीक आहे. ये लस्सी है ये रबडी है. केसर टाकला बाबूला दे. थोड़ा लूज है का? थोड़ा बड़ा ही चलेगा ना भैया. नाही, लूज आहे लूज आहे. इससे छोटा तर मार्केट फिरलो आणि मार्केटमध्ये ज्युतीच घेतले, जास्त काही घेतलं नाही आणि पुन्हा आम्ही सुवर्ण मंदिराजवळ आलेलो आहोत. तर खूप छान व्ह्यू आहे. रात्री आलो होतो ना, रात्रीचा नजारा काही वेगळाच होता. खूप सुंदर वाटत होतं आणि आता पुन्हा आलोय. सुवर्ण मंदिरातील लंगर म्हणजेच महाप्रसाद हा जगातील सर्वात मोठं स्वयंपाकघर आहे, सर्वात मोठं किचन आहे, जिथे 1 लाखाहून लोकं मोफत लंगर घेतात. इथे लंगर असं म्हणतात. तर ह्या सरोवरात मासे बघा, खूप छान-छान असे मासे सुद्धा होते आणि इथे जास्त फोटोज किंवा व्हिडिओ अलाउड नाहीयेत. जरी फोटो आपण काढले ना, तरी असे हात जोडून आणि डोक्यावर असा दुपट्टा वगैरे घेऊनच सगळे काढतात. फूड गल्ली. आता काहीतरी खायला आम्ही चाललो आणि सगळीकडे बघा अशा बॅग्स मिळतात.
जायचंय. चलो आम्ही आलो आता वाघा बॉर्डरला. तिकडे गेल्यावर तुम्हाला आता दाखवते. चलो. आणि उर्वीचं पॉपकॉर्न चालू आहे. हे बघ आपण आलो वाघा बॉर्डरला आलो. तर आम्ही वाघा बॉर्डरच्या इथे येऊन बसलेलो आहे. भरपूर क्राऊड आहे, भरपूर लोक आले. जेवढा पाकिस्तानचा अर्धा भाग पण नाही आहे तेवढा इंडियाचा क्राऊड आहे. आणि आता इथे परेड चालूसुद्धा झाली. आम्ही तर खूप लवकर आलो, 4 वाजताच आलो आणि इथे 5 वाजता परेड चालू होते. आणि मग ही तुम्हाला परेड बघायला मिळेलच. शॉर्टमध्ये मी व्हिडिओ दाखवलेली आहे, फक्त त्याचा ऑडिओ म्यूट केला आहे कारण कॉपीराईट येण्याची शक्यता असते. सो त्यामुळे मी अशा शॉर्ट पद्धतीने तुम्हाला ही परेड दाखवते आहे. तर वाघा बॉर्डरमधून बाहेर आल्यानंतर असं फूड कोर्ट आहे. तर इव्हनिंग टाईमसुद्धा झालं होतं आणि भूकसुद्धा लागली होती, म्हणून मग नूडल्स आणि मग पास्ता तिथे ट्राय केला. तर आजचा अमृतसरचा दिवस खूप छान गेलं. गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग आणि सर्वात बेस्ट म्हणजे वाघा बॉर्डर सगळं काही बघायला मिळालं. आणि त्यानंतर आम्ही आता डिनरला आलो एका ढाब्याच्या इथे. छान आता डिनर करतो आणि त्यानंतर पुन्हा आमचं ट्रॅव्हल सुरू. काश्मीर टू अमृतसरची ट्रिप आमची फायनली इथे एंड झाली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा भेटूयात. बाय.